दादा आवाज नाही देत दादा. तर माईक ऑन करा तुमचा. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे आपल्या मॉर्निंग मेडिटेशन क्लासेसमध्ये. आपण मागे एक सिरीज सुरू केली होती, सेवन चक्र. आणि सेवन चक्रवर फार डिटेलमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेतली. त्याच्यामध्ये सुद्धा मला खूप काही आणखी शेअर करायचं होतं, पण ते असं समजा की मी त्याला नेक्स्ट सेशनमध्ये कव्हर करणार होतो. पण कालपासून असं ठरवलं की आपण सेवन चक्रचा जो कंप्लीट सिरीज आहे ते पूर्ण करून टाकू. तर ह्या सिरीज मध्ये आपण कालपासून सुरू केलं सेवन चक्र अफर्मेशन्स. काल आपलं मूलाधार चक्र ह्या विषयावर बोलणं झालं. आज आपण अफर्मेशन्स बघू स्वादिष्ठान चक्रवर. सगळ्यात अगोदर एक गोष्ट क्लिअर करा, म्हणजे सर्वांना सांगतो. अफर्मेशन्स म्हणजे काय, पहिले हा टॉपिक आहे ना आपल्या माइंड मध्ये क्लिअर करा. अफर्मेशन्स म्हणजे आय एम हेल्दी, आय एम हेल्दी, आय एम रिच, हे जे वाक्य आहे हे अफर्मेशन्स आहे की तुम्ही जे डे टू डे लाईफ मध्ये जे बोलत आहे ते अफर्मेशन आहे. अफर्मेशनचा सिंपल अर्थ असते कंटिन्युअस रिपीटेड वर्ड्स किंवा लाईन्स. तुम्ही तुमच्या तोंडामधून बोलत असताना किंवा तुम्ही तुमच्या मनामध्ये सतत कोणते तुमच्या आतमध्ये असे थॉट आहे, असे वर्डिंग्स आहे किंवा अशा लाईन आहे ज्या तुम्ही रिपीटेड आणि कंटिन्युअस त्याला काय करताय, चॅन्ट करत आहे किंवा टॉक करत आहे किंवा रिमेंबर करत आहे. अफर्मचा अर्थ होते पूर्ण झालं. अफर्म म्हणजे पूर्ण झालं. तथास्तु. आय अफर्म दिस थिंग, असं जेव्हा आपण म्हणतो अफर्म म्हणजे मला ही गोष्ट मिळाली. म्हणून आपल्याला अफर्मेशन सुद्धा मिळालेली आहे ह्या अवस्थेमध्ये बोलायची असते, कारण की अफर्म झाली ते. ठीक आहे. तर त्याचनुसार जेव्हा आपण आपल्या माइंडमध्ये आपल्या टॉकमध्ये जेव्हा हे असे वर्ड्स रिपीटेड फॉलो करतो, चॅन्ट करतो किंवा रिमेंबर करतो, त्याच वर्ड्सला त्याच लाईन्सला आपण अफर्मेशन म्हणतो. आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे की 5 मिनिट तुम्ही सकाळी जे अफर्मेशन करत आहे, खरंच सांगा 24 आवर तुमच्या माइंडमध्ये तेच अफर्मेशन रिपीटेड पॅटर्न मध्ये किंवा कंटिन्युअस वे मध्ये रिमेंबर होत आहे का? जर नाही तर मग मला सांगा सगळ्यात जास्त पॉवर कोणाची असेल? हे सकाळी 5 मिनिट जे आपण अफर्मेशन करतो त्याची, की दिवसभर जे तुम्ही रिमेंबर करता त्याची. म्हणून हा भ्रम डोक्यातून काढून टाका की मी अफर्मेशन करतो म्हणजे खूप काही मोठा तीर मारतो. अफर्मेशन तुम्ही केव्हा करून राहिले तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात घेणे आहे तुम्ही दिवसभर काय करता, ते मेन अफर्मेशन आहे. तुम्ही जर म्हणताय की आय एम रिच, आय एम वेल्दी, आय एम बिलेनियर, 10 वेळा, 11 वेळा, 108 वेळा तुम्ही म्हटलं, पण त्याच्यानंतर दिवसभर तुम्ही म्हणत आहे कैसे होगा, क्या होगा, पता नहीं, अपना तो डीएनए में ही नहीं है, अपने तो घर में किसी ने कमाया नहीं, कैसे होगा, ये जॉब में कैसे होगा, ये बिजनेस में कैसे होगा, कुछ नहीं हो सकता. हे वर्ड्स जर तुमच्या तोंडात दिवसभर आहे तर 100% सांगतो, जे तुमच्या तोंडात दिवसभर वर्ड्स आहे, जे तुमच्या माइंड मध्ये दिवसभर ते वर्ड्सची रिमेंबरिंग आहे, तेच होणार आहे 100%. म्हणून सगळ्यात अगोदर फोकस राहा की 24 आवर
तुम्ही कसे विचार करता. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे स्वादिष्ठान चक्र. अफर्मेशन्स ऑफ स्वादिष्ठान चक्र. आपल्याला माहित आहे, आपण माहिती घेतलेली होती, स्वादिष्ठान चक्र हे क्रिएटिव्ह आहे. हे सेन्सचं चक्र आहे. तिथे तुमचे इमोशन्स आहे, फिलिंग्स आहे, तिथे प्लेजर आहे, पेन आहे. स्वादिष्ठान चक्र हे कलेचं चक्र आहे. जिथून आर्ट, क्रिएटिव्हिटी, म्युझिक, डान्स ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतील. स्वादिष्ठान चक्र हे स्किलचं चक्र आहे. कशाचं? स्किल. स्किल डेव्हलप होते याच्यामुळे. स्वादिष्ठान चक्र तुमच्या शरीरातले इमोशनल हार्मोन्स जे असतात, जे तुमच्या आतमध्ये एन्जॉयमेंट, पीस, प्लेफुलनेस याचं हार्मोन्स किंवा केमिकल सिक्रेट करतात, त्याचं ते सेंटर आहे. तुमचं फिजिकल ग्रोथ, त्यानंतर तुमच्या शरीराची सुंदरता, तुमचं तेज, तुमचं प्लेफुलनेस म्हणजे खेळकर स्वभाव, हसरा स्वभाव, मजाक करण्याचा स्वभाव, ऍक्टिंग करण्याचा स्वभाव, तुमचं रोमांस, तुमचं लव्ह लाईफ, तुमचं सेक्शुअलिटी, तुमचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची हेल्थ, तुमचं नाभीखालील जे पोट आहे, ओटीपोट, त्या पोटाची हेल्थ, लेडीजसाठी पूर्ण गर्भाशय, ओव्हरीज, ह्या सगळ्या गोष्टी जर कोणतं चक्र चालवत आहे किंवा त्या ठिकाणी ऊर्जा प्रदान करत आहे, ते आहे तुमचं स्वादिष्ठान चक्र. मूलाधार चक्रमध्ये आपण बघितलं की व्यक्ती सिक्युरिटीमध्ये जगत आहे. तो त्या ठिकाणी त्याच्या लाईफला स्टेबल करण्यासाठी धडपडत आहे. हे आहे हार्ड वर्क करणाऱ्या लोकांचं चक्र, हार्ड वर्क वाल्यांचं चक्र. काल जसं मी म्हटलं, मंदिराचा पायवा बनवण्यासाठी ज्या दगडांची गरज असते, ते मोठे मोठे दगड तोडणारे लोक जे आहे ना, ते मूलाधार चक्रवाले लोक आहेत, हार्ड वर्कर. स्वादिष्ठान चक्रवर कोण आहे? स्वादिष्ठान चक्रवर त्याच दगडाला स्किलफुली आर्टिफॅक्ट मध्ये कन्व्हर्ट करणे, मूर्तीमध्ये, कलाकुसरीच्या वस्तूमध्ये, डिझाईन्स मध्ये जे कन्व्हर्ट करणारे लोक आहे. छन्नी हातोडा त्याच्याही जवळ आहे, छन्नी हातोडा याच्याही जवळ आहे. पण हा त्याच्यातून कला निर्माण करत आहे, तो त्याच्यातून बेसचे दगड निर्माण करत आहे. सेम गोष्ट आपण म्हणू एक लोहार आणि एक सोनार. काय फरक आहे दोघांमध्ये? लोहार हा मूलाधार चक्रचा प्राणी आहे. त्याच्यामध्ये मूलाधार चक्र स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटेड आहे, म्हणून तो हार्ड वर्क करते, तो मेहनत करते हार्डवर्कच्या रूपात. दुसरा व्यक्ती सोनार त्याच वस्तूला, सोनं, चांदी, ह्या डेलिकेटेड सॉफ्ट जे धातू आहे त्याला सॉफ्टली हँडल करतो आणि त्याच्या कलेच्या आधाराने काहीतरी क्रिएट करतो. ते आहे आर्ट. तिथे सेम मेहनत, पण इथे ढोर मेहनत नाही आहे, इथे कलेची मेहनत आहे. तो त्याच्यातून पैसा कमवते. आता तुम्हीच अंदाज लावा, जो व्यक्ती लोहार आहे तो जास्त पैसा कमवते की सोनार जास्त पैसा कमवते? सोनाराच्या वरतीही लोक आहे जे रत्न विकतात. हे विशुद्धी चक्राचं काम आहे. बोलून त्या रत्न किंवा त्या वस्तूची व्हॅल्यू तुम्हाला समजून सांगणे, आणि एक अशी वस्तू जे नॉर्मली दगड आहे त्याला लाखोच्या भावात विकणे, याला म्हटले जाते स्मार्ट वर्क. ठीक आहे. तर स्वादिष्ठान चक्रवर जेव्हा आपण ह्या सगळ्या इमोशन्स, फिलिंग्स, हे प्लेजर, हे इमोशनल सेन्सिटिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघत आहोत, तर आपल्या लाईफमध्ये जेव्हा आपण मेडिटेशन करतो किंवा आपल्याला
निगेटिव्ह फील होणं सुरू होते. तुमच्या लाईफमध्ये क्रिएटिव्हिटी पूर्ण संपलेली आहे. तुमच्या लाईफमध्ये आर्ट पूर्ण खतम झालं. एन्जॉयमेंट संपलं वाटत आहे. तुम्ही नाराज, नर्वस, निराश होऊन बसलेले आहे. काही खेळकरपणा नाही, काही प्लेफुल ऍक्ट नाही, घरात काही मस्ती नाही. तुम्ही लेकरं एका कोपऱ्यात, नवरा एका कोपऱ्यात, बायको एका कोपऱ्यात, आई बाबा एका कोपऱ्यात, असं तुमचं जीवन झालं आहे. घरामध्ये काही सुंदर वस्तू नाही. सोफा सेट, तुमची गादी, पडदे, सगळ्यावर तुम्ही बघाल की जे चादर, कुशन्स तुम्ही ठेवले आहे, त्याच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी नाही. घरामध्ये काही सुंदर कलर नाही, लाइटिंग नाही, चांगल्या वस्तू नाही. हे सगळ्या गोष्टी शो करत आहे तुम्ही स्वाधिष्ठान चक्रवर कमजोर आहे. तुमचा ड्रेसिंग सेन्स नाही, तुमच्या बॉडीकडे तुमचं लक्ष नाही, सुंदरतेकडे ध्यान नाही. केस कुठं चालले, चेहरा कुठं चालला, कपडे कुठं चालले, साडी कुठं चालली, काही ध्यान नाही. स्वाधिष्ठान चक्र खराब आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डीप इमोशन, जसं मी काल म्हटलं की एक कलाकार जेव्हा एका स्त्रीची मूर्ती बनवत आहे, एका देवीची मूर्ती बनवत आहे त्या मंदिरामध्ये, तर विदाऊट ऑब्झर्वेशन तो व्यक्ती मूर्ती बनवू शकत नाही. म्हणजे त्याच्याकडे कुठंतरी ती नजर आहे, त्या सुंदरतेला किंवा त्या बॉडी शेप जो आहे त्याला बघण्याचं एक दृष्टी आहे. ती दृष्टी त्याला स्वादिष्टान चक्र देते. तिथे वासना नसते, लक्षात घ्या. तिथे वासना नसते राहत, तिथे आर्ट असते. तर सेम वेनी जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये, तुम्हाला असं वाटेल की तुमचं लव्ह लाईफमध्ये गडबड होऊन राहिली, तुमचं मॅरिज लाईफमध्ये गडबड वाटत आहे, तुमचं रोमांस कमी वाटत आहे, तुमचं सेक्शुअलिटीमध्ये काहीतरी गडबड वाटत आहे, इमोशनली तुम्हाला खूप जास्त हर्ट होत आहे, अशा प्रत्येक कंडिशनमध्ये तुमचं हे लक्षात घेणे आहे की हे सगळे पार्ट्स तुमच्या स्वादिष्टान चक्रसोबत कनेक्टेड आहेत. तर आपण अफर्मेशन कोणते देऊ, कसे देऊ? आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन करणार, प्लेन मेडिटेशन, त्यामध्ये तर अफर्मेशन नाही आहे, तर अशा वेळेस हे अफर्मेशन तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठेवणे. अफर्मेशन आहे, आय एम क्रिएटिव्ह अँड प्लेफुल. जसं मी म्हटलं, स्वादिष्ठान चक्र हे आर्ट आणि क्रिएशनचं चक्र आहे, प्लेफुलनेसचं चक्र आहे. जर तुमच्या मनामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये आर्ट, क्रिएटिव्हिटी, प्लेफुलनेस कमी आहे, तर तुम्ही सतत अफर्म करा, आय एम क्रिएटिव्ह आणि प्लेफुल. तुम्ही तुमच्या जीवनाला एन्जॉय नाही करू शकत. बसलेले आहे, नाराज आहे, निराश आहे, वर्किंग लोड खूप आहे, कामच करत आहे. घरात बघितले तर दोन माणसं, त्याच्यासोबत चांगला व्यवहार नाही. एन्जॉय करा तर कोणासोबत? एन्जॉय करण्यासाठी कोणालाच पार्टनरची गरज नाही. तुमच्या आतमध्ये हॅपीनेस, लव्हिंगनेस, ब्लिसफुलनेस जर आला ना, तर ऑटोमॅटिक तुमच्या शरीरातून, तुमच्या मनातून जे ऍक्टिव्हिटी होईल त्या एन्जॉयफुलच होईल. तुम्ही प्रत्येक मोमेंटला एन्जॉय कराल. समोरचा व्यक्ती तुम्हाला हे म्हणेल की अरे अरे, इतकं बोरिंग काम आहे, तू या कामाला एन्जॉय कसा करता? का? कारण की स्वादिष्टान चक्र चांगलं आहे. त्यावेळेस आपण काय म्हणू? आय डिझर्व टू एन्जॉय माय लाईफ. माझाही अधिकार आहे ह्या लाईफला एन्जॉय करण्यासाठी. आय एम इमोशनली बॅलन्स. वारंवार वारंवार जर तुमचे हार्मोन्स डिस्टर्ब होत आहे, इमोशन्स तुमचे डिस्टर्ब होत आहे, फिलिंग्स तुमच्या गडबड होत आहे, तर त्यावेळेस तुम्हाला अफर्मेशन देणे आहे, आय एम इमोशनली बॅलन्स. खूप वेळा हा स्विच आहे, हा स्विच वर्ड अफर्मेशन आहे, आय सेलिब्रेट माय सेक्शुअलिटी. ह्या लाईनला खूप समजणं आवश्यक आहे. त्यांनी सेलिब्रेट म्हटलेलं आहे. म्हणजे कुठेतरी जेव्हा हे वाक्य लिहिल्या गेलं, तर माणसाच्या मनुष्य जीवनाचा जो एक विचार आहे की लहानपणापासून आपल्या माइंडवर असा इम्पॅक्ट पडला आहे की सेक्शुअलिटी, सेक्शुअल ऍक्ट, सेक्शुअल थिंकिंग, सेक्शुअल थॉट, ह्या सगळ्या गोष्टी
वाईट आहे, ह्या चुकीचे आहे. याला जास्त समोर नाही आणलं पाहिजे, याला जास्त फील नाही केलं पाहिजे. याला तुम्ही असं समजा की हे पाप आहे. पण ते क्रिया हो की नाही हो, अगोदरच आपण आपल्या मनामध्ये एक निगेटिव्ह पॅटर्न सेट करून ठेवला. जेव्हा निगेटिव्ह पॅटर्न सेट करून ठेवला, तर तुमच्या लक्षात येईल की तीच गोष्ट लाईफमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक बनली आहे आता. का? कारण की तुम्ही एन्जॉय नाही करू शकत. त्यामुळे हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आय सेलिब्रेट माय सेक्शुअलिटी. आपल्या शरीराचा तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आले, पुरुष म्हणून जन्माला आले, त्याचं वाईट वाटून घेऊ नका. मॅक्सिमम लेडीज आज ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हरीजच्या कॅन्सरमुळे प्रॉब्लेम्स मध्ये येऊन राहिल्या. कशामुळे? ह्या भावना त्यांनी निगेटिव्हली सरप्रेस करून ठेवल्या बॉडीमध्ये. आता ज्या ऑर्गनशी रिलेटेड ह्या भावना आहे, त्याच ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होईल, दुसरीकडे नाही. शरीराचे सगळे भाग सुटले, हात पाय कान, पूर्ण पूर्ण बॉडीचे पार्ट सुटले, आणि त्याच दोन ठिकाणी जाऊन कॅन्सर होत आहे, गाठ होत आहे. रिझन? त्याच तेच दोन ऑर्गन असे आहे जे तुमच्या माइंडमध्ये सेक्शुअलिटी सोबत कनेक्टेड आहे, आणि तिथे तुम्ही निगेटिव्हिटी क्रिएट करून ठेवली, त्यामुळे त्या ठिकाणी त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट येत आहे. 20% लोकांनाच बिमाऱ्या रिअल आहे. हे सायन्स सांगन ते सांगन, मी माझ्या ऑरा स्कॅनिंग मधून हे अनुभव घेतलेला आहे. 20%च लोकांच्या लाईफमध्ये रिअल असते, बाकी सगळं क्रिएटेड आहे, माइंड क्रिएटेड आहे. त्यानंतरचं अफर्मेशन आहे, आय एम्ब्रेस चेंज ॲज अ पार्ट ऑफ लाईफ. खूप लोक लाईफमध्ये चेंज आणण्यासाठी घाबरतात. त्यांना असं वाटतं की जो पॅटर्न सेट आहे तसाच असला पाहिजे, तसंच तुमचं जीवन असलं पाहिजे, सगळं कॉपी पेस्ट किंवा मेकॅनिकल ॲटो मोड मध्ये असलं पाहिजे. त्याच्यामध्ये काहीच चेंज लोकांना आवडत नाही. आय एम्ब्रेस, एम्ब्रेस म्हणजे इच्छा पण आहे आणि वाढ पण आहे, मोठ्या रूपात. आय एम्ब्रेस चेंज ॲज अ पार्ट ऑफ लाईफ. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक चेंजला एक्सेप्ट करा. आता इथे हा चेंज कोणता आहे माहिती आहे का? इथे हा चेंज आहे, मी लहान होतो, तिथून मी 12 वर्षाचा झालो. 12 ते 14 वर्ष कुमारावस्था, कौमार्य अवस्था. त्या 12 ते 14 ह्या वर्षातून 18 ते 20, 21 ह्या वर्षात आता मी उतरलो. इथून मी 28 ते 30 ह्या वयाच्या फेज मध्ये उतरलो. यानंतर पुन्हा असे फेज तुमच्या लाईफमध्ये येत राहील. तो टाइम असा असते की जिथून लाईफमध्ये शिफ्ट होते. 12 ते 14व्या वर्षात तुमच्या आतमध्ये त्या भावना निर्माण होतात. त्याच्यानंतर 18 ते 21 हे जे वय असते, त्या भावनांना तो व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी, फिजिकली फील करण्याचा प्रयत्न मध्ये येतात. तिथून 28-30 हे वय येते जेव्हा रियालिटीमध्ये लग्न होते. तिथून पुन्हा पुढचे 10 वर्ष मुलं बाळ होतात. आता इमोशन चेंज होत चालले. असं करता करता 50, 60, 70 हे वय येते, आणि तुम्ही बघता की हळूहळू हळू तुम्ही म्हातारपणात जात आहे किंवा थकत आहे किंवा म्हातारे होत आहे, की तुमच्या आतमधून ह्या फिलिंग्स कमी होत आहे, आणि तिथे आपण घाबरतो. तर तिथे हा स्विचवर्ड फार छान आहे, आय एम्ब्रेस चेंज ॲज अ पार्ट ऑफ लाईफ. जसं स्त्रियांमध्ये मोनोपॉज येते त्या वेळेस, आणि तिथून पुढचे 2 ते 3 वर्ष, येण्या अगोदरचं वर्ष, आलेलं वर्ष, आणि आल्यानंतरचं 1 वर्ष, 3 वर्ष मोठे बेकार असते. त्या 3 वर्षात त्या बाईला समजतच नाही काय होऊन राहिलं त्याच्यासोबत.
हाय लेवलचे हार्मोन्स, हाय लेवलचे इमोशन्स, हाय लेवलच्या फिलिंग्स डिस्टर्ब होऊन जाते. बॉडी पेन, ताप, इन्फेक्शन हे सगळं सुरू होऊन जाते. कळत काहीच नाही कशामुळे काय होऊन राहिलं. पण त्याचं रिझन आहे की त्या पार्टला, त्या चेंज ऑफ लाईफला एक्सेप्ट नाही केल्या जात आहे. त्याला जसं एक्सेप्ट केलं जाईल, तुरंत हे प्रॉब्लेम्स जीवनातून निघून जाते. तर असं हे तुमच्या लाईफचं चेंजेस आहे, त्यानुसार हे अफर्मेशन्स आहे. हेल्थ स्टेट काय असेल, तर आपण प्रत्येक वेळेस असं बोलू, आय एम बॅलन्स, आय एम क्रिएटिव्ह, माय इमोशन्स इज बॅलन्स, किंवा आय हॅव बॅलन्स इमोशन, आय एम जॉयफुल, आय एम पॅशनेट, आय एम फर्टाईल. हे स्वादिष्टान चक्राचे पॉझिटिव्ह हेल्थ स्टेटमेंट आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण स्वादिष्ठान चक्रबद्दल, अफर्मेशन्सची पूर्ण माहिती घेतली. आता आपण आपल्या क्लासला, आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. ओके. आय होप सर्वांना ही माहिती आवडली असेल. अफर्मेशन्स काय असतात, अफर्मेशन कशासाठी देणे आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या असतील. ओके. फक्त तीनच लोकांना ओके आलं, नारायण sir. वरची 3 जण. तर ठीक आहे. हम्म. ओके. चला. ताट सरळ बसा. ज्यांना पाणी प्यायचं आहे पाणी पिऊ शकता. रिलॅक्स. दोन्ही हात मांडीवर, पाठीचा कणा ताठ, मान हलकी, खांदे हलके, आणि मान थोडीशी वर. त्यांच्याजवळ क्रिस्टल आहे, त्यांनी आपले क्रिस्टल्स आपल्या हातामध्ये घेऊन घ्या. ज्यांच्याकडे पिरॅमिड आहे, त्यांनी पिरॅमिड आपल्या डोक्यावर ठेवा किंवा आपल्या हातामध्ये ठेवा. लांब खोल श्वास. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये उतरत आहे, आणि श्वास सोडताना पूर्ण निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट आतमध्ये येत आहे, श्वास सोडताना निगेटिव्हिटी रिलीज होत आहे, आणि तुम्ही, तुमचं पूर्ण शरीर एक व्हाईट लाईटच्या आतमध्ये कव्हर झालेलं आहे. आणि ही व्हाईट लाईट तुम्हाला डिव्हाइन एनर्जी देत आहे, डिव्हाइन सोबत तुमचं कनेक्शन करत आहे.